N4 न्यूज मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता पाहूया महाराष्ट्रातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी विषयक घडामोडी आणि याचा हा थोडक्यात आढावा। वळूया पुढील बातमीकडे। समराळा येथे दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी सुरुवात करण्यात आली होती। अखंड हरिनाम सप्ताहाचे तिसरे वर्ष असून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नित्य नेमाने 8 दिवस काकड आरतीने सुरुवात करण्यात येत होती। गावातील सर्व युवक, तरुण, महिला मंडळी सर्वांनी ज्ञानेश्वरी पारायणासाठी सहभाग घेतलेला होता। अखंड हरिनाम सप्ताह समराळा येथील हनुमान मंदिरासमोर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते। समराळा गावातील सर्व नागरिक, युवा कार्यकर्त्यांनी व महिलांनी गावातील परिसर साफ स्वच्छता करायचे, घरासमोर रांगोळीचे सजावट करून जय 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 रामकृष्ण हरी चा नाम घोषात 8 दिवस समराळा गावामध्ये आध्यात्मिक वातावरण तयार झाले होते। सर्वांच्या हृदय मंचकावर विराजमान होणारे आपल्या पूर्वजांनी स्वप्न पाहिलेले आज आपल्या समोर साकार होत आहे, ते म्हणजे अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र विराजमान होणार आहे। अयोध्या येथील अक्षदांच्या कलशांचे व विठुरायाच्या पालखीचे गावामध्ये भव्य दिव्य शोभायात्रा करण्यात आली होती। अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गावामध्ये 8 दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विशेष करून दलित समाजातील बांधवांच्या वतीने सुद्धा महाप्रसाद अन्नदान करण्यात आले व सर्व स्तरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे। काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण योगेश महाराज गोडगावकर यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली। अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन समराळा येथील सर्व गावकऱ्यांनी, नागरिकांनी व महिला मंडळी, युवा कार्यकर्ते व वारकऱ्यांनी याचे सुंदर असे नियोजन केले होते। N4 न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती, ब्युरो चीफ, नांदेड। मधुकर वाघमारे, माजी सरपंच समराळा येथील दलित वस्तीमधून माजी सरपंच आणि सगळ्या गावाने मला सहकार्य देऊन त्यांनी मला सहकार्य केलेत आणि आमचं गाव असं चांगलं आहे की आमच्या धर्मावत तालुक्यामध्ये असं सुंदर आहे की काहीच सांगता येत नाही। कारण का आमचं दलित वस्ती आणि सर्व गाव, मातंग सभा सगळे एकत्र असून सर्व गावकरी मंडळी आमचे जे आहे कोणत्याही पद्धतीचे साप्ताहिक असो, आंबेडकर जयंती असो किंवा रमाई जयंती असो, त्यामध्ये आमचे गावकरी मंडळी सगळे सामील होऊन आम्हाला सहकार्य करतात। आम्ही पण त्यांना सहकार्य करतात। त्याच्यामुळे मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीनं मी माझे सरपंच या नात्यानं धन्यवाद करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। माऊली, आपण आज 1 जानेवारी रोजी सप्ताहाला सुरुवात केली, आपल्याला काय वाटतं 7 दिवसामध्ये? कारण 7 दिवस सप्ताहाचे म्हणजे कसं आहे, भक्तिमय वातावरण गावामध्ये निर्माण होते आणि त्याचा या सप्ताहाचा खरा एकच फायदा असतो। आणि कसं म्हणजे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आपण एकाच गोष्टीसाठी बिझी असतो, ते म्हणजे नामस्मरणामध्ये असो किंवा इतर कुठल्याही याच्यामध्ये असो। तर ते आपण 7 दिवस या ज्ञानेश्वरी संतांच्या सहवासामध्ये म्हणा आपण त्याच्यामध्ये असतो। त्याचं कारण काय, कळत नकळत आपल्याला त्याच्यावर या 7 दिवसामध्ये हळूहळू का होईना आपल्यावर संस्कार होत जातात। आणि म्हणून या 7 दिवसाच्या सप्त्याचे फायदे काय असतात तर खऱ्या अर्थानं, आणि विशेष म्हणजे आपण पाहतो इतर कुठल्याही गोष्टीला आपण एकत्र होत नाही, परंतु संतांच्या एका गोष्टीमध्ये वेगळीच ताकद असते। याच्यामध्ये अनेक लोक जे कधी देवाचं नाव घेतले नसतील, परंतु अशा याच्यामध्ये आज आपण पाहिलो की गाता डोक्यावर घेऊन नाचले आणि त्याच्यामध्ये सगळे सामील झाले। हे विशेष करून आहे। म्हणून खऱ्या अर्थानं जर विचार केला ना तर हे सप्ते सातत्यानं चालले पाहिजेत आणि याचा फायदा आपल्या गावकऱ्यांना आणि तरुण पिढींना एक हे जे संस्कार आहे ट्रान्सफर होतील आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्या पिढींना होईल पुढच्या। धन्यवाद माऊली। माऊलींचं म्हणणं आहे की आपण जे हिंदुत्वाची संस्कार, आपले विचार आपण प्रत्येक गावामध्ये जपले, प्रत्येक गावामध्ये सप्ते अखंड हरिनाम सप्ताह नाम देवाचं आपण जर टिकून ठेवलं तर आपली पुढे हिंदुत्वादी राहील आणि आपली संस्कृती टिकून राहील, असं माऊलींचं म्हणणं। धन्यवाद माऊली। कृष्ण हरी।
मागच्या 7 दिवसापासून मौजे समराळा या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आज काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. सप्ताहामध्ये 7 दिवस अतिशय गुणवान बुद्धिमान सगळी कीर्तनकार मंडळी आपल्याकडे आली. त्याच पद्धतीने सप्ताहामध्ये अनेक गुणीजन मंडळी, वैष्णव मंडळी, कलावंत मंडळी सर्वजण आली आणि अतिशय आनंदाने 7 दिवस 8 दिवस हा नामोत्सव आपल्या नगरीमध्ये चालला. समराळ्यामध्ये येण्याचा हा पहिलाच योग होता, पण इथली सगळी मंडळी अतिशय सज्जन आहेत, भाविक आहेत, इथं आल्यानंतर पाहायला भेटलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाव छोटंसं आहे, पण कार्यक्रमाच्या बाबतीत अतिशय प्रेमाने आपला कार्यक्रम पार पडतो. आणि त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट, सगळे तरुण याच्यासाठी कार्यरत आहेत, हे विशेष वाटतं. गावाची स्वच्छता अतिशय सुंदर आहे आणि परमार्थिक बाबतीत खूप श्रीमंत गाव आहे. बाकीचं ऐश्वर किती आहे माहीत नाही, पण परमार्थिक ऐश्वर आपल्या गावातलं खूप मोठं आहे. आणि त्यातल्या त्यात अजून एक सूचना द्यायची आहे. उद्याच्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची आपल्या मंदिरामध्ये स्थापना होणार आहे. मागचे 550 वर्ष प्रभू रामचंद्र एका टेंटमध्ये तंबूमध्ये होते आणि आता एक सगळ्या भारतवासियांसाठी एक पर्वकाळ आहे, एक मोठा भाग्याचा दिवस. त्या दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये सिंहासनावर बसणार आहेत, म्हणून त्या दिवशी सगळ्यांनी दिवाळी साजरी करायची. जमत असेल तर छान अन्नदान करायचं. त्या दिवशी दिवाळीला दिवे लावतात त्या पद्धतीने दीप प्रज्वलन झालं पाहिजे गावोगावी. ग्राम स्वच्छता झाली पाहिजे. सगळ्यांनी त्या दिवशी आपल्या घरासमोर रांगोळी काढली पाहिजे. जमलं तर त्या दिवशी खऱ्या अर्थाने गुढी उभं केली पाहिजे नियमाने. कारण आपण जसं गुढीपाडव्याला गुढी उभं करतो, दिवाळीला दीपोत्सव साजरा करतो, तसं रामप्रभूंच्या उत्सवा दिवशी, रामप्रभूंच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सुंदर पद्धतीने हा उत्सव गावोगाव झाला पाहिजे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि समराळ्यामध्ये जो सप्ताह चालला होता, अनेक विद्वान कीर्तनकार आपल्या नगरीत आले आणि त्यातल्या त्यात अतिशय गुणीजन मंडळी, सुंदर मृदंगाची साथ, सुंदर गाण्याची साथ, हे सगळी वैष्णव मंडळी अतिशय प्रेमाने सेवा केली आणि खरंच आपण भाग्यवान आहोत. हे कार्य असंच प्रतिवर्षाने चालत राहावं एवढी भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं थांबवतो. कृष्ण हरी. जय सियाराम. जय सियाराम. मुंबई, पुणे, खानदेश, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडींचं विश्लेषण पाहायला विसरू नका एन फॉर न्यूज वर. नमस्कार, मी अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शिका किशोरी शहाणविज. N4 न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत. हे नवीन वर्ष, हे संक्रांत, या सगळ्यांच्या माझ्यातर्फे तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आहेत. N4 न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार. नमस्कार, मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल N4 न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं.